मुंबई इंडियन्सनं सीझनची पहिली मॅच जिंकली। ही बातमी 2012 नंतर एकदाही आली नाही। मुंबईनं जिंकून सीझनला सुरुवात केली तेव्हा सचिन त्यांचा ओपनर होता आणि हार्दिक पांड्या IPL खेळतही नव्हता। मागच्या 12 वर्षात रिश्तो के भी रूप बदलते हे म्हणत मुंबई इंडियन्स आणि IPLनं बऱ्याच गोष्टी बदललेल्या पाहिल्या, पण मुंबईनं सीझनची पहिली मॅच काही जिंकली नाही। पण यामुळे मुंबईचे फॅन्स कधी चिडायचे नाहीत, कारण पहिली मॅच हारून मुंबई इंडियन्सनं 5 IPL ट्रॉफीज नेल्यात। पण यावेळच्या IPLची पहिली मॅच मुंबई इंडियन्स हारली आणि कधी नव्हते मुंबईच्या फॅन्सनं माप काढायला सुरुवात केली। आता हा राग पहिली मॅच हारल्याचा होता का? तर नाही। हा राग गुजरात टायटन्स कडून हारल्याचा होता का? तर नाही। हा राग होता कॅप्टन हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात पहिली मॅच हारल्याचा। IPL सुरू व्हायच्या आधी हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्स कडे आला। मग रोहित शर्माच्या जागी कॅप्टन बनला आणि पहिलीच मॅच गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला। आता एक मॅच हारली म्हणून हार्दिक ना बाद कॅप्टन ठरतो आणि ना बाद प्लेयर। पण या पहिल्याच मॅचनं एक गोष्ट दाखवून दिली, ती म्हणजे ही IPL हार्दिक पांड्यासाठी सोपी नाही। नेमकी कशामुळे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। सगळ्यात आधी बघूयात मॅच मध्ये काय झालं। पहिली बॅटिंग केली गुजरातनं। आता मोदी स्टेडियमवर दुसऱ्या इनिंग वेळी दव पडतं आणि बॅटिंग करणं सोपं होतं, म्हणजेच होम ग्राउंड नसलं तरी ऍडव्हान्टेज होतं मुंबई इंडियन्सला। त्यात गुजरातनं पहिली बॅटिंग करताना स्कोर केला 168 रन्स। अवघड वाटत असलं तरी मुंबईसाठी टप्प्यातलं टार्गेट होतं। सुरुवात खराब झाल्यानंतर रोहित शर्माच्या 43 रन्समुळे मुंबई पुढं 30 बॉलमध्ये 43 रन्स आणि हातात 7 विकेट्स असं जिंकण्यासाठीचं सोपं इक्वेशन आलं होतं। थोडक्यात मुंबई स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होती, पण तिथनच गाडी घसरली। शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला 19 रन्स हवे होते। स्ट्राईकवर पार 7व्या नंबरवर खेळायला आलेला कॅप्टन हार्दिक पांड्या होता। त्यानं पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर 4 अशी सुरुवातही केली, पण हार्दिकला मॅच शेवटपर्यंत नेता आली नाही। मुंबईची सुरुवात पुन्हा एकदा पराभवानंच झाली। पण स्कोर कार्डवर नजर मारली की समजतं ईशान किशन फेल गेला, टीम डेव्हिडला यश आलं नाही, तरी हे तावडीत एकटा हार्दिकच का सापडला? आणि मेन म्हणजे हे तावडीत सापडणं फक्त एका मॅच पुरतं नाही, तर सगळ्या IPL साठी आहे। मुळात हार्दिकसाठी ही IPLच सोपी नाही। पहिलं कारण म्हणजे त्याचे निर्णय उलटे फिरण्याची भीती। मुंबईची पहिली बॉलिंग होती। पिच कंडिशन कुठलेही असो, टीम मध्ये जसप्रीत बुमराह आहे। पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या नुसत्या भीतीवर विकेट्स पडू शकतात। बरं, तो फेल गेलाच तरी कव्हर करायला उरलेल्या 19 ओव्हर आहेत। पण बुमराहनं विकेट्स काढायला सुरुवात करून मॅच फिरवण्याचा बेस्ट चान्स त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये आहे। पण गुजरात विरुद्ध पहिली ओव्हर टाकायला आला कॅप्टन हार्दिक पांड्या। वृद्धिमान सहानं सुरुवातच पहिल्या बॉलला 4 मारून केली आणि त्या ओव्हरमध्ये 11 रन्स आले। मुंबई इंडियन्सला पुन्हा ट्रॅकवर आणायला, पहिली विकेट मिळवायला बुमराहलाच खतरनाक स्पेल टाकावा लागला, कारण हार्दिकच्या दुसऱ्या ओव्हरची सुरुवातही सलग 2 4 खाऊन झाली होती। बुमराहनं 4 ओव्हर्समध्ये 14 रन्स देऊन 3 विकेट्स काढल्या, पण तोवर गुजरातचा स्कोर 150+ गेला होता। हाच विषय बॅटिंग मध्ये सुद्धा आहे। या सीझनच्या फर्स्ट हाफ मध्ये तरी मुंबईकडे सूर्यकुमार यादव नाहीये, त्यामुळे तिसऱ्या नंबरला नमन धीर खेळतोय आणि पहिल्याच मॅचला टीम चेस करत असताना हार्दिक खेळतोय 7व्या नंबरला, जिथून मॅच काढता येते पण चान्सेस अवघड होतात। गुजरात टायटन्स मध्ये असताना हार्दिक 3 नंबरला खेळायचा, ज्यामुळे बॉलिंग मध्ये जसं लीड घेतोय तसं बॅटिंग मध्ये का नाही, आणि लीड घेतलंच तर ते प्रूव्ह करता येणार का, हा ही मोठा प्रश्न आहे। हार्दिकला या IPL मध्ये सहन करावं लागणारं आणखी एक चॅलेंज आहे चाहत्यांचा रोष। गुजरात विरुद्धच्या मॅच वेळी तो टॉस साठी आला तेव्हा स्टेडियम मधल्या चाहत्यांनी त्याची हुरी उडवली। केविन पीटरसननं कॉमेंट्री करताना स्टेटमेंट केलं की भारतीय चाहते भारतात भारतीय प्लेयरला बू करतायत, असे याआधी कधी घडलं होतं? किरकोळ चढवाचढवी सोडली तर भारतीय फॅन्स आपल्याच प्लेयर्सची हुरी उडवत नाहीत, पण हे सगळं घडलं अहमदाबादमध्ये। आता हार्दिक गुजरातला सोडून मुंबई इंडियन्स मध्ये आला, त्याच्यासाठी 100 कोटींचं डील झाल्याच्या बातम्या आल्या। गुजरातचा कॅप्टन म्हणून त्यानं मागच्या 2 सीझन मध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता। त्याच गुजरातला हार्दिक सोडून आला, त्यामुळे गुजरातच्या फॅन्सनं त्याची चेष्टा करणं साहजिक आहे। पण हेच हार्दिक वानखेडेवर म्हणजेच मुंबईच्या होम ग्राउंडवर खेळायला येईल तेव्हा होण्याची शक्यता जास्त आहे, कारण हार्दिकनं मुंबई इंडियन्स मध्ये असतानाच कॅप्टन्सीची मागणी केली होती आणि त्यानंतर तो कॅप्टन्सीसाठीच मुंबईमधून बाहेर पडला अशा चर्चा झाल्या होत्या।
त्यात आता त्यानं मुंबईचा सगळ्यात सक्सेसफुल कॅप्टन रोहित शर्माला कॅप्टन म्हणून रिप्लेस केलं, तेही एका सोशल मीडिया पोस्ट मधून सांगण्यात आलं, जे बऱ्याच मुंबई इंडियन्स किंवा क्रिकेट फॅन्सलाच पचलेलं नाही. त्यामुळं फक्त वानखेडेवरच नाही तर भारतात अनेक ठिकाणी हार्दिकला फॅन्सचा हा रोष सहन करावा लागू शकतो. त्याचा परिणाम नाही म्हणलं तरी त्याच्या परफॉर्मन्सवर होऊच शकतो. त्यानंतर विषय येतो टीम मधल्या वातावरणाचा. मॅच झाल्यानंतर बुमराच्या बॉलिंगचे, साई सुदर्शन किंवा रोहित शर्माच्या बॅटिंगचे किंवा अगदी गुजरातनं घेतलेल्या भारी कॅचेसचे व्हिडिओ व्हायरल झाले नाहीत. व्हिडिओ व्हायरल झाले हार्दिक पांड्याचे. हार्दिकनं रोहितला कधी लॉंग ऑनला थांबवलं तर कधी डीप थर्डमॅनला. मग शेवटच्या 2 बॉलसाठी रोहितला इकडून तिकडे तिकडून परत इकडे असं हलवलं. हा रुटीनचाच भाग असला तरी हार्दिक ज्या पद्धतीने हे सगळं करत होता त्याची चर्चा झालीच. बुमराला त्यानं सल्ला दिला. त्यानंतर रोहित आणि बुमरामध्ये डिस्कशन झालं आणि त्यात बुमरा नाराज दिसला. याचाही व्हिडिओ व्हायरल झाला. आता कॅप्टन म्हणून या सगळ्यांना हार्दिकचे डिसिजन, प्लॅन्स फॉलो करावे लागणार असले तर या सगळ्याबद्दल सोशल मीडियात, माध्यमांमध्ये बोललं जाणार आणि हे जितकं मुंबई इंडियन्सला टीम म्हणून डॅमेज करेल तितकंच हार्दिक पंड्याला कॅप्टन म्हणूनही. हार्दिक पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज असेल स्वतःच्या परफॉर्मन्सचं प्रेशर. त्याला लीडर म्हणून टीमला पुढे घेऊन जावं लागेलच, पण सोबतच बॉलिंगमध्ये विकेट्स काढावे लागतील. बॅटिंगमध्ये ज्या गोष्टीसाठी हार्दिक ओळखला जातो तशा इम्पॅक्ट देणाऱ्या इनिंग्स खेळाव्या लागतील आणि लीडरशिपची जबाबदारी पार पाडताना नुसतं जिंकून चालणार नाही तर टीम निवांत आहे हे दाखवून द्यावं लागेल मैदानातल्या कृतीमधून. कारण ही IPL मुंबईनं हार्दिकच्या परफॉर्मन्स शिवाय जिंकली तर त्याच्या कॅप्टन्सीला मिळणारं क्रेडिट शून्य आहे. पण ही IPL हार्दिकच्या परफॉर्मन्स नंतरही हारली तर पहिला दोष मात्र हार्दिकच्या कॅप्टन्सीला जाणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हार्दिक पंड्यासाठी ही सगळ्यात मोठी संधी आहे. कारण इथं पंड्यानं स्वतःला प्रूव्ह केलं. मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्यापर्यंत किंवा अगदी प्ले ऑफ पर्यंत जरी पोहोचवलं तरी हार्दिक बद्दलचं मत बदलायचा चान्स तयार होईल. कारण मागच्या 2 सीझन मध्ये हार्दिकनं गुजरातला एकदा ट्रॉफी आणि एकदा फायनल पर्यंत नेलं. हेच मुंबई मागच्या 3 पैकी एकाच सीझनला प्ले ऑफ पर्यंत पोहोचले. 2013 मध्ये जेव्हा रोहितकडे मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी आली होती तेव्हा त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालेच होते. पण त्यानं या सगळ्याला उत्तर दिलं मुंबई इंडियन्सला पहिली ट्रॉफी जिंकून. ज्यामुळे हे नक्की झालं की रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सचा फ्युचर प्लॅन लॉक केलाय. सेम तशीच संधी आता हार्दिककडेही आहे. पण हार्दिकसाठी ही IPL सोपी नाही. तुम्हाला काय वाटतं? हार्दिक यशस्वी ठरेल का? टीम मधल्या वातावरणाचा परफॉर्मन्सवर फरक पडेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.